Welcome students. In the last lecture, we have already revised the basic formulas of derivatives, and in this lecture, I will start the next point, that is rules of differentiation. Now first we see one note, that is derivative of k into fx is equal to k into derivative of f of x, where k is a constant. म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह साईनमध्ये फंक्शन एफ एक्सला जोडून एखादा कॉन्स्टंट असेल, then that constant term comes outside of the derivative sign and we have to take derivative of only function f of x. For example, find derivative of 2 into x raised to 5. Then here 2 is a constant, therefore it comes outside of the derivative sign, and here we get derivative of x raised to 5. We have to find derivative of 2 into x raised to 5. Then here 2 is a constant, therefore it comes outside of the derivative sign, and here we get 2 into derivative of x raised to 5. Write these two as it is and use here formula of x raised to n. Here the value of n is 5, therefore here we have written 5 into x raised to n minus 1, that is 5 minus 1 is equal to 4, that is 2 into 5 is equal to 10, therefore we get its value as 10 into x raised to 4. Another one example, take here derivative of 7 into log x, then its value is 7 into derivative of log of x. Write here 7 as it is and use here formula of derivative of log x, which is equal to 1 upon x, therefore we get its answer as 7 upon x. म्हणजे काय सांगितलेलं आहे, एक्झाम्पल सोडवत असताना जर एखाद्या फंक्शनला जोडलेला कॉन्स्टंट असेल तर ह्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होत नाही, तर हा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह साईनच्या काय होतो, बाहेर येतो आणि फक्त एक्समध्ये असणारी टर्म डेरिव्हेटिव्ह सिम्बॉलमध्ये राहते. बाहेरचा कॉन्स्टंट आहे तसाच ठेवा आणि आतल्या फंक्शनसाठी करस्पॉन्डिंग फॉर्म्युला यूज करा. इथं दिलेली टर्म एक्स रेज टू एन टाईपची आहे, म्हणून आपण एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला यूज केला, त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आणि ह्या दोन्ही टर्म्स आपण सिम्प्लिफाय केलं. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x रेज टू 5 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 10 इंटू एक्स रेज टू 4. लक्षात काय ठेवायचं आहे, नेहमी डेरिव्हेटिव्ह साईनमध्ये कॉन्स्टंट फंक्शन येत असेल, कनेक्टेड टू फंक्शन एक्स असेल, तर ती कॉन्स्टंट टर्म नेहमी डेरिव्हेटिव्ह साईनच्या काय होते, बाहेर येते. ह्याच्यानंतर आपण पाहूयात रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. Now we will see the rules of differentiation. First we take the rule of addition, that is how to find the derivative of a addition. If u and v are differentiable functions of x, then derivative of u plus v, that is derivative of addition of two functions, is given by du divided by dx plus dv divided by dx. म्हणजे कोणत्याही फंक्शनच्या ॲडिशनचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना प्रत्येक फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि तिथं मध्ये जे फंक्शनमध्ये साईन असेल ते साईन त्यांच्या डेरिव्हेटिव्हमध्ये द्यायचं आहे. प्लेन फॉर्म्युला ॲडिशनसाठी आणि सबस्ट्रॅक्शनसाठी दिलेला आहे. इथं यू आणि व्ही दोन फंक्शन आहेत, म्हणून यूचा डेरिव्हेटिव्ह झाला डी यू डिवायडेड बाय डी एक्स, मधलं साईन प्लस आहे म्हणून इथं सुद्धा आलं प्लस, नंतर व्हीचा डेरिव्हेटिव्ह आहे ना डी व्ही बाय dx. Now we see the derivative of subtraction, that is d by dx of u minus v is given by, right, similarly here, therefore we get du divided by dx. Derivative of first term is du by dx. Here middle sign is minus, therefore right here minus. Again take derivative of second function, that is dv divided by
dx. म्हणजे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचा डेरिव्हेटिव्ह सोडवत असताना आतमध्ये जेवढे फंक्शन्स आहेत तेवढ्या प्रत्येक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्या फंक्शनच्या मध्ये जी साईन असेल तेच त्यांच्या डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण यातले 2 एक्झाम्पल बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण फंक्शन्स घेऊयात. फॉर एक्झाम्पल 7x x6 प्लस लॉग ऑफ x. अशा ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना आपल्याला आता काय करावं लागणार आहे, इथं 3 फंक्शन आहेत म्हणजे 3 फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार. इज इक्वल टू टर्म इन आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज 7x plus derivative of second term that is derivative of x6 plus here sign is plus, therefore write here plus into derivative of last term that is log of x. Now using formulas simplify these terms. Here derivative of 7 raised to x is our first term. Here we have to use the formula of derivative of a raised to x. Derivative of a raised to x is a raised to x into log of a. Therefore derivative of 7 raised to x is, write here 7 raised to x as it is, into log of a, and value of a is 7. Therefore we get here 7 raised to x into log of 7 plus sign as it is. Now second term is derivative of x raised to 6. Therefore here we have to use the formula of derivative of x raised to n, which is given by n into x raised to n minus 1. Here the value of n is 6. Therefore write here 6 as it is into x raised to 6 minus 1 that is 5. Therefore we get derivative of x raised to 6 as 6 into x raised to 5 plus last term is derivative of log x, and we know that derivative of log x is given by 1 upon x. Further here we can't simplify, therefore this is our final answer. इथे बघा लक्षात आलं का तुम्हाला, एक्झाम्पलमध्ये 3 फंक्शन्स दिलेले आहेत म्हणून आपण तिन्ही फंक्शनचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह केले, मध्ये प्लस साइन आहेत म्हणून प्लस दिले. नंतर प्रत्येक फॉर्मचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करून आन्सर आपण सिम्प्लिफाय केलेला आहे. आता इथं फॉर्म्युले कसे यूज करायचे हे तुम्हाला लास्ट लेक्चरला मी ऑलरेडी सांगितलेलेच आहेत. ते फॉर्म्युले सगळ्यांनी ऑलरेडी पाठ केलेले आहेत, त्याच्यामुळे पटकन सगळ्यांच्या लक्षात येईल की कोणत्या टर्मसाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि कसा यूज करायचा आहे. फॉर्म्युला यूज करून येणाऱ्या ॲन्सरमध्ये जर सिम्प्लिफिकेशन होत असेल म्हणजे मल्टिप्लिकेशन होतो किंवा डिव्हिजन होतो, ॲडिशन होतं, असं काही होत असेल तर सिम्प्लिफाय करा. होत नसेल हे आपलं काय आहे फायनल ॲन्सर. आपण आणखी एक एक्झाम्पल बघूयात प्रॅक्टिससाठी, त्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्कलाही परत एक्झाम्पल देणार आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज, सेकंड एक्झाम्पल इज find the derivative of sin x minus cos x plus 11. Now here the answer is given by, we have to take derivative of both these 3 terms. Therefore first we take derivative of first function that is derivative of sin x. Here middle sign is minus, therefore write here minus as it is. Now take derivative of second function that is derivative of cos x. Middle sign is plus, therefore write here plus. Again write here derivative of third function that is 11. Now use your standard formulas. Therefore we get derivative of sin x is given by cos of x. Therefore write here cos x. Here this middle sign remains as it is. We know that derivative of cos x is again minus sin x. Therefore write this term in the bracket plus derivative of 11. Here 11 is a constant term, therefore its derivative is 0.
Therefore, we get final answer as cos of x, and this minus minus sign becomes plus. Therefore, we get its answer as cos x plus sin x. सगळ्यांना लक्षात आलं का बघा? इथे 3 टर्म्स आहेत म्हणून तिन्ही फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह वेगळे केले. साईनचा स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केला, कॉसचा स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केला, आणि 11 ही एक कॉन्स्टंट टर्म आहे, फक्त नंबर आहे म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. म्हणून आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर फायनल आन्सर आपल्याला मिळालं cos x प्लस साइन एक्स. इथे तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे दोन्ही रूल्स कसे यूज करायचे हे लक्षात आलेले असतीलच. यानंतर आता आपण पाहूयात डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट, म्हणजे दोन टर्मच्या मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा असतो ते आपण आता पाहूयात. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन u into v is given by u into dv by dx plus v into du by dx. Now the derivative of product is given by derivative of u into v is equal to u into dv by dx plus v into du by dx. That is, here we have to write first function as it is and we have to take derivative of second function, plus write here second function as it is and take derivative of first function. म्हणजेच काय करायचं आहे, जेव्हा गुणाकाराचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतो तेव्हा पहिलं फंक्शन तसंच ठेवा, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, प्लस दुसरं फंक्शन तसंच ठेवा आणि परत पहिल्या फंक्शनचं काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ह्यालाच आपण प्रोडक्ट लॉ असं सुद्धा म्हणतो. आणि जेव्हा दोन टर्म्स मल्टिप्लिकेशनमध्ये येतात तेव्हा त्यांचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी नेहमी आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करावा लागतो. बघूयात आपण ह्यातले एक एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू 3 इंटू लॉग ऑफ x. हे फंक्शन आहे, x रेज टू 3 ही फर्स्ट टर्म आहे तुमची आणि लॉग x ही तुमची सेकंड टर्म आहे. ह्यांच्या प्रोडक्टचं तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं असेल तर बाय फॉर्म्युला, इथं पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. वी हॅव, आपल्याकडं फॉर्म्युला आहे कोणता? डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही इज इक्वल टू, आन्सर इज u इंटू dv बाय dx plus v into du by dx. Now use this formula for our example. Here value of u is x cube and value of v is log x. Therefore we get u, that is x cube as it is, into derivative of v, that is derivative of second term is our log of x. Right here plus sign. Now write here second term log of x as it is and take derivative of first function, that is x cube. बघा फॉर्म्युल्याप्रमाणे पहिली टर्म x क्यूब आहे तशीच ठेवली, दुसरं फंक्शन log x चा डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरी टर्म log x आहे तशीच ठेवली, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिलं फंक्शन दॅट इज एक्स क्यूब घेतलं. आता डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जी टर्म आहे ह्या टर्ममध्ये काहीही चेंज करायचं नाही, ही टर्म आहे तशीच ठेवायची आणि फक्त डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये जे फंक्शन आहे त्याचा फॉर्म्युला यूज करायचा. देअरफॉर राईट हिअर एक्स क्यूब ॲज इट इज and we know that derivative of log x is 1 upon x, therefore write here 1 upon x, plus this log x term remains as it is and now take derivative of x cube. Here we have to use the formula of derivative of x raised to n, which is given by n into x raised to n minus 1. Here the value of n is 3, therefore write here 3 into x raised to 3 minus 1, that is 2. Here 1x get cancelled, therefore term remains here x square, therefore we get final answer as x square plus 3x square into log of x. Keep this as it is or take here
x square common, therefore we get x square into the bracket 1 plus 3 into log of x, or also this is written as x square into bracket 1 plus log of x cube. Here we have used the exponent law of logarithm. Therefore, we have written this term 3 log of x as log of x cube. फर्स्ट टर्म एक्स क्यूब आहे तसेच ठेवलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स म्हणजे सेकंड फंक्शन घेतलं, प्लस लॉग एक्स आहे तसंच ठेवलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज एक्स क्यूब घेतलं. एक्स क्यूब आहे तसंच ठेवला आणि लॉग एक्सचा फॉर्म्युला यूज केला 1/x प्लस लॉग एक्स आहे तसंच ठेवला आणि एक्स क्यूबसाठी x⁻n चा फॉर्म्युला यूज केला. देअरफॉर आन्सर मिळाला आपल्याला 3x². इथं एक एक्स कॅन्सल झाल्यामुळं क्यूबमधला स्क्वेअर राहिला म्हणून ही टर्म झाली x² प्लस सेकंड टर्म झाली 3x² इंटू लॉग एक्स. इकडेही x² आहे, इकडेही x² आहे म्हणून आपण x² काय केला, कॉमन काढला. देअरफॉर टर्म इन द ब्रॅकेट इज 1 plus 3 log of x. Keep this x² as it is into the bracket 1 plus here इथं आपण काय केलेलं आहे, लॉगरिथमचा एक्सपोनंटला यूज केला आहे. एक्सपोनंट लॉमध्ये आपल्याला काय सांगितलेलं असतं की मल्टिप्लिकेशनमध्ये जी टर्म कनेक्टेड आहे ती वरती कुठे जाते, तुमची घातामध्ये जाते, किंवा घातात जर संख्या असेल तर ती कुठे येते, तुमची पुढं मल्टिप्लिकेशनमध्ये. देअरफॉर हा 3 जो मल्टिप्लिकेशननी कनेक्टेड आहे तो वरती घातामध्ये जाईल आणि ही टर्म होईल तुमची लॉग ऑफ एक्स क्यूब. आणि इथं आपल्या ह्या एक्झाम्पलचा आन्सर कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांना हा फॉर्म्युला कसा यूज करायचा समजलेला आहे का? समजलेला असेल तर शेवटचा एक फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट किंवा डिव्हिजनचा, तो एक फॉर्म्युला पाहूयात म्हणजे आपले रूल्स इथं कंप्लीट होतात. नाव द लास्ट फॉर्म्युला इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v d/dx of u upon v is given by, keep here second function as it is. सेकंड टर्म आहे तशीच ठेवा. Take derivative of first function that is du/dx. Right here minus sign. क्वोशंट लॉमध्ये नेहमी मधलं साइन काय येणार आहे, मायनस, आणि प्रोडक्ट लॉमध्ये मधलं साइन काय असतं, प्लस. नाव keep here first term u as it is and take derivative of second function that is dv/dx. Now divide whole this term by v², where v is not equal to 0. v ही काय आहे, तुमची छेदात असणारी टर्म आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे आणि ही टर्म नेहमी तुमची काय पाहिजे, नॉन निगेटिव्ह. बघा इथं काय सांगितलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v इज इक्वल टू v इंटू du/dx मायनस u इंटू dv/dx डिवायडेड बाय v² सांगितलेलं आहे. म्हणजे इथं सेकंड फंक्शन आहे तसंच ठेवा, फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट फंक्शन u आहे तसंच ठेवा, टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन आणि सगळ्या टर्मला आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे, v². म्हणजे छेदामध्ये जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. फर्स्ट हिअर वी सी वन एक्झाम्पल. राईट हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ x² plus 3 divided by x² minus 5. Now here we have to use the rule of derivative of quotient, that is derivative of u upon v is equal to v into du/dx minus u into dv/dx divided by v². Write here formula first. Now using the formula, here the value of u is x² plus 3 and value of v is x² minus 5. u ची किंमत किती आहे, x² plus 3 आणि v ची किंमत x² minus 5. Therefore write here v, that is x² minus 5 as it is, into derivative of u, that is derivative of x² plus 3. Write here minus sign. Now keep first term, that is x² plus 3 as it is, into derivative of second term, that is
x square minus 5 whole divided by, right here, v square, that is x square minus 5 bracket square. नाव इथं सुद्धा आपण फॉर्म्युला यूज केला. u म्हणजे फर्स्ट टर्म, v म्हणजे सेकंड टर्म. म्हणजे फर्स्ट टर्म तुमची काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 3 आणि सेकंड टर्म तुमची काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 5. फॉर्म्युलाप्रमाणे आपण स्टेप्स लिहून घेतलेले आहेत. इथं सुद्धा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जी टर्म आहे ती तशीच ठेवा. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे तसंच राहणार इंटू फक्त डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 3चा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करा. काय असतो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह? मग एनची व्हॅल्यू इथं किती आहे 2 म्हणून इथं आला 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे किती आला 1. म्हणजेच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 2x प्लस 3 ही टर्म कसली आहे कॉन्स्टंट, देअरफॉर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे ना 0 मायनस सेकंड टर्म एक्स स्क्वेअर प्लस 3 ती डेरिव्हेटिव्ह बाहेर आहे म्हणून तशीच ठेवा आणि फक्त डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉर्म्युला कशाचा यूज करा एक्स स्क्वेअर मायनस 5. आत्ताच भेटलं आपण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 2x आणि 5 ही कॉन्स्टंट आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू परत किती आली 0. सगळ्याला छेदामध्ये टर्म तुमची काय आहे परत एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. टर्म सिम्प्लिफाय करायचे आहेत. इथे टर्म करायला बघा तुमची एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू काय आहे 2x प्लस 0 म्हणजेच 2x आहे मायनस इथं टर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू 2x मायनस 0 म्हणजे परत आला 2x डिवायडेड बाय छेदामध्ये काय तुमचा एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 2x दोन्हीकडे 2x आहे म्हणून आपण 2x काय करूयात कॉमन काढूयात. 2x कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय ना इथं टर्म राहिली तुमची एक्स स्क्वेअर मायनस 5 इथं बाहेर मायनस साईन आहे आणि 2x कॉमन काढला आहे. ह्या मायनस साईनमुळे ह्या दोघांची साईन चेंज होणार म्हणजे टर्म येणार मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस 3. ब्रॅकेट कंप्लीट करा. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे तुमची एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसंच ठेवा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय होणार कॅन्सल होणार. मायनस 5 मायनस 3 म्हणजे आन्सर किती आलं आपलं मायनस 8. म्हणजे ही टर्म झाली 2x इंटू ब्रॅकेट मायनस 8 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर मिळालं आपल्याला मायनस 16x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इथं आपला आन्सर कंप्लीट झालेला आहे. जेवढं सिम्प्लिफाय करता येतं तेवढं सिम्प्लिफाय करायचं. इथं बघा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पहिल्यांदा आपण यूज केला. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जी टर्म आहे ती तशीच ठेवा. आतल्या टर्मसाठी फक्त फॉर्म्युला यूज केला दोन्ही ठिकाणी. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय केलं बरं पहिली टर्म तशीच ठेवली आणि दोघांची बेरीज दोघांची वजाबाकी इथं सोडून घेतली. इकडंही 2x आहे इकडंही 2x आहे म्हणून 2x आपण कॉमन काढला आणि फर्स्ट टर्म म्हणजे पहिला ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 5 आहे तसंच राहिला. इथला 2x बाहेर गेला आणि ह्या कंसाच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून साईन चेंज झाले. प्लस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू झाली मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3ची व्हॅल्यू झाली मायनस 3 डिवायडेड बाय छेद आहे तसाच आहे. एक्स स्क्वेअरमध्ये प्लस आणि अप मायनस अपोजिट साईन असल्यामुळे दोन्ही टर्म काय झाल्या कॅन्सल झाल्या. मग मायनस 3 आणि मायनस 5 म्हणजेच किती आलं मायनस 8 आलं. परत ह्या टर्म्स मल्टिप्लिकेशन कनेक्टेड आहेत गुणाकार करून घ्या म्हणजे आन्सर किती आला तुमचा मायनस 16x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं आपलं हे एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे आणि इथं आपल्या रूल्स ऑफ डिफरन्शिएशन्स कंप्लीट झालेले आहेत. आज आपण 4 रूल पाहिलेले आहेत ॲडिशनसाठी, सबस्ट्रॅक्शनसाठी, मल्टिप्लिकेशनसाठी आणि क्वोशंटसाठी. बघा हे चारही फॉर्म्युले एकत्र परत लिहून काढायचे आहेत तुम्ही. फर्स्ट फॉर्म्युला इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस v इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx.
Second formula is derivative of u minus v is equal to du by dx minus dv by dx. म्हणजे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये जेवढे फंक्शन्स आहेत तेवढ्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा प्रत्येकाचा, आणि मध्ये जे साईन असेल ते साईन त्यांच्या डेरिव्हेटिव्हमध्येही द्यायचं आहे. ह्याच्यानंतर आपण पाहिलं होता प्रोडक्ट लॉ, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू टर्म काय असते, यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. म्हणजे पहिलं फंक्शन तसंच ठेवायचं, दुसरा फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन तसंच ठेवा इंटू पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट आपण लास्ट फॉर्म्युला पाहिला होता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट, ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू टर्म काय असते, सेकंड फंक्शन किंवा छेदातली टर्म पहिल्यांदा आहे तशी लिहा, अंशातल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मायनस टर्म्स इंटरचेंज करा. म्हणजे आता पहिली टर्म यू आहे तशीच ठेवा आणि दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. ह्या सगळ्याला व्ही स्क्वेअरने डिवाइड करा. म्हणजे छेदाची संख्या आहे त्याचा स्क्वेअर करून त्याला आपण डिवाइड करायचं आहे. हे चारही फॉर्म्युले तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहेत आणि एक्झाम्पलमध्ये ज्या टाईपची टर्म येईल त्या टाईपचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागणार आहे. यानंतर तुमचा आजचा होमवर्क वरील एक्झाम्पल्स तुम्ही सर्वांनी सोडवायचे आहेत. सोडवताना काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. आजचं लेक्चर आपण इथेच थांबवूयात. थँक्यू.